नमस्कार, मी पी.आय. अभिजित सोनवणे, सायबर पोलीस स्टेशन धुळे. आज रोजी आम्ही सायबर पोलीस स्टेशन गुन्हा क्रमांक 1/2026 कलम 75, 308, 356 आयटी ऍक्ट 67 अन्वये गुन्हा दाखल केलेला होता. या गुन्ह्यामध्ये पीडित मुलीचा फोटो एआय जनरेट मॉक करून त्यातली ते फोटो व्हायरल करून त्याच्या मित्राला पाठवण्यात आलेला होता. त्याचे अश्लील फोटो बनवण्यात आले होते आणि ते फोटो व्हायरल करण्यासाठी त्याची धमकी दिली आणि त्याच्याकडनं पैशाची मागणी केली होती. तर तो अज्ञात इंस्टाग्राम धारक व्यक्तीचा आम्ही शोध घेतला आणि तो व्यक्ती पुण्यात मिळून आला आणि त्या आरोपीताच गणेश पाटलवार म्हणून आरोपी आम्ही अटक करण्यात आलेली त्याला. त्यात पीडित मुलगी आणि हा मुलगा कसा संपर्कात आला हे महत्वाचं आहे की आपण आपली मुलं ज्यावेळेस पुण्याला शिकायला पाठवतो किंवा बाहेरगावी शिकवायला पाठवतो तर आपल्या मुलींची पर्सनल माहिती अनोळखी व्यक्तीला देऊ नका. तो त्याचा गैरवापर करून एआय जनरेटेड फोटो बनवून त्यांना तो धमकीद्वारे पैशाची मागणी करत असतात. अशा प्रकारे आपले इंस्टाग्राम, फेसबुक जे डीपी आहेत ते लॉक करून ठेवा. अनोळखी व्यक्तींची रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करू नका, जेणेप्रकारे आपल्यासोबत काहीतरी गैरकायदेशीर कृत्य होणार नाही. याबद्दल आपल्याला आवाहन करण्यात